पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 28 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। पहिल्या चरणामध्ये आपण काही भागाचा अभ्यास केलेला आहे। स्तब्धी भावो रसास्वादात तृतीय पूर्ववन्मतः यतै समाधिभिः षड्भिः नयत कालम निरंतरम। समाधी या भागाचा आपण विचार करीत आहोत। समाधी 6 प्रकाराने या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे आणि यातील हा 6वा प्रकार आहे स्तब्धी भाव रसास्वादात। की जी समाधी मागे आपण पाहिलेल्या 3ऱ्या समाधीप्रमाणेच आहे, असा हा पहिल्या चरणामध्ये अभ्यास आहे। स्तब्ध म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। भाव या शब्दाचाही आपण विचार केलेला आहे। 2 शब्द मिळून स्तब्धी भाव असा शब्द आहे। स्तब्धी भाव हीच खरी तर समाधी आहे। पण स्तब्धी भाव तयार होणं ही काही साधारण गोष्ट नाही, ही उत्कृष्ट गोष्ट आहे। कारण 3ऱ्या समाधीमध्ये निर्विकल्प समाधीचं वर्णन आहे आणि निर्विकल्प समाधी ही सविकल्प समाधीपेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणजे या ठिकाणी स्तब्धी भाव जो निर्विकल्प समाधीशी साधर्म्य दाखवणारा सांगण्यात आलेला आहे, त्यावरूनच स्तब्धी भाव ही उत्कृष्ट समाधी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तर स्तब्धी भाव हा जो आहे तो प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, कशा रीतीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे, कशा रीतीने आपण प्रयत्न करायला पाहिजे, याचा आपण बऱ्याच दिवसांपासून विचार केलेला आहे। तर स्तब्ध म्हणजे काही न करणे, स्तब्ध म्हणजे काही न करणे आणि भाव म्हणजे एक अवस्था किंवा तशी त्याची स्थिती। तर काही न करण्याची स्थिती येणं हाच स्तब्धी भाव आहे। तर ही स्थिती साधारणपणे जर पाहिली तर अशक्य आहे। त्यासाठी ज्ञानमार्गाशिवाय कुठल्याही रीतीने त्याचं उत्तर मिळू शकत नाही। परंतु त्यामध्ये एक भीती असते की ज्ञानमार्गामध्ये स्तब्धी भावाचा जर आपण विचार केला तर मूर्ख मनुष्य सुद्धा मी स्तब्धी भावात आहे असं समजू शकतो, परंतु त्याचा तोटा त्यालाच सहन करावा लागेल। कारण की त्याचा तो भ्रम असेल तर त्याला पुन्हा पुन्हा गटांगळ्या खाण्याशिवाय पर्याय राहत नाही। कारण की तसं पाहिलं तर स्तब्धी भाव व्यावहारिक दृष्ट्या जर आपण विचार करू लागलो तर दगडाला असतो। दगड हा कसा आहे, स्तब्ध आहे। परंतु दगडासारखी स्थिती म्हणजे स्तब्धी भाव असा काही ज्ञानमार्गामध्ये अर्थ होत नाही। ज्ञानमार्गामध्ये स्तब्धी भावाची जी रीत आहे त्याचा आपण विचार केलेला आहे। मागे काही दिवसांपासून आपण त्याचा विचार करीत आलेलो आहोत। तर स्तब्धी भाव म्हणजे जीवाची अशी स्थिती की ज्या स्थितीमध्ये जीवाला साक्षात हे लक्षात येतं की मी काहीही करत नाही। हे त्याला साक्षात लक्षात येणं, वाचणं नाही, ऐकणं नाही, त्याला ते साक्षात लक्षात येणं, तसंच त्याला साक्षात्कार होणं आणि त्या बोधावर तो दृढ राहणं ही खरी तर काय आहे, स्तब्धी भाव स्थिती आहे। आणि असा भ्रमाने एखादा जर स्तब्धी भावात आहे असं समजू लागला तर त्याला पुन्हा पुन्हा गटांगळ्या खाण्याशिवाय पर्याय राहत नाही। म्हणून कोण जर काय म्हणत असेल की मी स्तब्धी भावात आहे तर त्याचं म्हणणं त्याला लखलाभ असो। दोघांची स्थिती म्हणजे ज्ञानीपुरुष खरा जो स्तब्धी भावात आहे तो आणि असा एखादा मूर्ख मनुष्य की जो मी स्तब्धी भावात आहे असं समजतो, त्या दोघांमध्ये जो मुक्त आहे तो पुनरावृत्तीमध्ये येणार नाही आणि जो मूर्ख आहे तो मात्र पुनरावृत्तीमध्ये येईल, हा त्यातला फक्त फरक आहे। म्हणून कोण काय म्हणतं याने काही फरक पडत नाही।
त्याची खरी काय स्थिती आहे याने मात्र फरक पडतो. म्हणून नुसतं बडबड करणारा जर एखादा असेल आणि तो स्तब्धीभावात नसेल तर त्याने काही बिघाड होत नाही. आणि एखाद्याने म्हटलं नाही पण तरी तो जर स्तब्धीभावात असेल तर तो मात्र पुनरावृत्तीमध्ये येणार नाही हे निश्चित आहे. तर असा हा स्तब्धीभाव जीवाला प्राप्त होऊ शकतो, तो इतर कोणालाही शरीरामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. जीव हा तिसऱ्या देहाशी संबंधित विषय आहे. या जीवाला स्तब्धीभाव प्राप्त करणं गरजेचं आहे. बाकी कोणालाही तो स्तब्धीभाव होऊ शकत नाही. आणि तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा जीव दोन शरीर आणि त्याच्या बाहेर असलेला जो काही संसार आहे यामध्ये रममाण होत नाही. त्यापासून तो परामुख होऊन किंवा त्याच्यापासून तो परावृत्त होऊन जर आतमध्ये जीवापर्यंत गेला आणि त्याची स्वतःचं जे काही स्वरूप लक्षण आहे हे जर त्याने साक्षात जाणलं तर तो स्तब्धीभाव तयार होतो. किंवा स्वस्वरूप हे स्तब्धीभाव आहे हे त्याला लक्षात येऊ शकतो. स्तब्धीभाव हे आपलं स्वरूप लक्षण आहे हे त्या जीवाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ते लक्षण त्याने अंगी बाणणं गरजेचं आहे. तर असा हा स्तब्धीभाव प्राप्त करण्यासाठी जीवाची अपेक्षा आहे, इतर कोणालाही ते शक्य होणार नाही. म्हणून हे काम कोणाचं आहे? जीवाचं आहे. आपल्याला अभ्यास करताना आपण बऱ्याच वेळा हाच विचार करतो की परमार्थ हा कोणाचा आहे? जीवाचा आहे, इतर कोणाचाही नाही. त्यामुळे स्तब्धीभाव हा जीवाचा आहे हे आपल्याला नक्कीच लक्षात येऊ शकतं. त्यानंतरचा या ठिकाणी जो शब्द आहे तो रसास्वादात असा शब्द आहे. तर रसास्वादात रस असा शब्द आहे. रस हा जो शब्द आहे हा शब्द मागच्या स्तब्धीभावाशी संबंधित आहे. आणि स्वादात म्हणजे त्याचा अनुभव घेणं अशा अर्थाने आहे. स्वाद हा शब्द जो असतो तो आपण कुठल्या तरी रसाला संबंधित वापरतो. तर रसाचा स्वाद किंवा रसाचा अनुभव असा तो अर्थ आहे. तर स्तब्धीभावात रसा स्वादात, स्तब्धीभावाचा रसस्वाद. स्तब्धीभाव हा रस आहे. आता रस असा जो शब्द आहे हा शब्द लक्षात घ्यायला काही हरकत नाही. आणि त्याचा अनुभव हा शब्द महत्वाचा इथे पुढे त्याला जोडलेला आहे. कारण रसग्रहण असा जो शब्द असतो तसा हा रसा स्वादात असा शब्द आहे. तर रस ग्रहण करणं किंवा रस स्वादात. तर रस म्हणजे काय याचा आपण विचार करायला काही हरकत नाही. तर रस हे आपल्याला माहिती आहे. तर रस हे षड रस असतात. पण षड रसाचं जो आपण काही ग्रहण करतो त्याच्यामुळे आपलं जीवन आहे. 6 रसांच्या द्वारे आपण जगतो किंवा 6 रसांचा आपण स्वाद घेतो. जेवणामध्ये आपण 6 रसांचा काय करत असतो? स्वाद घेत असतो. हा रस शब्द आपल्याला व्यवहारामध्ये माहित आहे. 6 रसांविना आपलं जीवन जे आहे ते काय होईल? रसरहित होईल. काय होईल? रसरहित होईल म्हणजे निरस होईल. 6 रस जर नसतील तर मनुष्य जगू शकत नाही, कुठलाही जीव जगू शकत नाही. म्हणजे जगण्यासाठी 6 रसांची अपेक्षा आहे. त्यातला कुठलाही एक रस कमी झाला तरी अवघड आहे. कुठलाही एक रस जरी कमी झाला तरी अवघड आहे. म्हणजे आपण एकाही रसाला खरं तर व्यवहारामध्ये वजा करू शकत नाही. जरी आपल्याला काही रस जास्त आवडत असले आणि काही कमी आवडत असले तरी कधी ना कधी त्या रसाचा आपण स्वाद घेतोच किंवा घ्यावाच लागतो. तसं गोड आणि खारट आणि तिखट हे रस आपल्याला आवडतात. परंतु कडू, तुरट आणि आंबट हे रस आपल्याला एवढे आवडत नाहीत. त्यातही कडू आणि तुरट हे जास्त आपल्याला आवडत नाही. त्यातही कडू आपल्याला जास्त आवडत नाही. आणि सगळ्यात कमी कडू आवडतो, मग तुरट, मग आंबट, है ना. तर असे हे कमी आवडणारे रस आहे. परंतु गोड आणि खारट या 2 रसाचं अतिसेवन केल्यामुळे काय होतं? आपल्याला अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. आणि मग जेव्हा केव्हा रोग होतो तेव्हा आपल्याला कुठला रस घ्यावा लागतो?
ज्या रसामुळे प्रॉब्लेम झाला कमी घेतला म्हणून कडू रस घ्यावा लागतो. म्हणून आपण जेवढ्या गोळ्या खातो त्या तुम्ही गिळता डायरेक्ट, म्हणून तुम्हाला काही लक्षात येत नाही. तुम्ही त्यात फोडून, दाताखाली फोडून खा, मग तुम्हाला लक्षात येईल काय त्याच्यामध्ये काय असतं, कडू. का परिस्थिती तशी निर्माण झाली? म्हणजे गोळ्या खाण्याची परिस्थिती काय येते? जन्माला आल्यापासून जास्तीत जास्त काळ माणूस काय करतो? जास्तीत जास्त काळ तो काय करतो? गोड आणि खारट ह्या रसाचं सेवन जास्त करतो. आंबट रसाचं पण करतो, परंतु कुठल्या रसाचं सेवन जास्त करत नाही? कडू. मग त्याच्यामुळे अडचण येते. म्हणून काय करायचं, कडू रस सुद्धा जर मनुष्याने जर घेतला, म्हणून त्याला षड्रस युक्त आहार जर असेल तर त्या माणसाला व्यवहारामध्ये कमी रोग लागतात. पण ज्या माणसांचं रसामध्ये फरक पडतो त्याचं काय होते, गडबड तयार होते. तर हे व्यावहारिक दृष्टांत म्हणून मी हे सांगतोय, हे समजण्यासाठी. रसामध्ये कसं असतं, रसामध्ये सगळ्या रसांना एक प्राधान्य आहे आणि त्या सगळ्या रसांचं सेवन करणं गरजेचं आहे. म्हणून आहारामध्ये आठवडाभरामध्ये तुम्ही जे काही स्वयंपाक करतात, स्वयंपाक करणं ही सोपी गोष्ट आहे का? सुगरण बनणं सोपं आहे, सुगरण बनणं सोपं आहे, परंतु स्वयंपाक करणं तसं अवघड आहे. कारण सुगरण म्हणजे काय? आपण सुगरण कोणाला समजतो? आपण सुगरण त्या व्यक्तीला समजतो की ज्या व्यक्तीला आपल्या आवडीचे पदार्थ चांगले बनवता येतात. आपण म्हणतो हे चांगला स्वयंपाक केला, किंवा आपण त्या व्यक्तीला सुगरण म्हणतो. कुठल्या व्यक्तीला? जी व्यक्ती आपल्या चवीप्रमाणे चांगला स्वयंपाक करून देते ती आपल्यासाठी सुगरण असते. परंतु वास्तविक सुगरण कोणाला म्हटलं पाहिजे? जी स्त्री आठवडाभर स्वयंपाकामध्ये 6 रसांचा योग्य वापर करू शकते ती स्त्री सुगरण आहे, किंवा तो पुरुष सुगरण या वर्गामध्ये जाऊ शकतो. आता पुरुष काही स्वयंपाक करत नाही, पण करायला काही हरकत नाही, नाही का? पण आपल्याला तशी शिकवण नाही. तर स्त्री किंवा पुरुष जो कोणी 6 रसांचा वापर स्वयंपाकामध्ये व्यवस्थितरित्या करू शकेल ती व्यक्ती श्रेष्ठ आहे. पण असं होत नाही. आपण आठवड्याभरामध्ये एकदाही कडू खात नाही. खातो का? खात नाही, कमी खातो कडू. तर प्रत्येकाचं एक प्रमाण आहे, किती प्रमाणात काय खायला पाहिजे. परंतु जन्माला आल्यापासून आपण आतापर्यंत जास्तीत जास्त 2च रसांचं सेवन करत जातो आणि म्हणून आपल्याला अनेक प्रॉब्लेम, अनेक अडचणी, अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. बरोबर का नाही? म्हणजे रस हा काय आहे, आपला जीवनासाठी उपयोगात असणारा, महत्वाचा असणारा घटक आहे. व्यवहारामध्ये जगण्यासाठी रस हा काय महत्वाचा घटक आहे, की ज्याचं प्रमाण सुद्धा काय आहे, महत्वाचं आहे. कसंही कितीही खाऊन कुठलाही रस जमत नाही, कुठलाच रस. तर काय करावं लागेल, त्याचं व्यवस्थित प्रमाण. आणि रस कशासाठी असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रसाचा उपयोग हा जिभेसाठी आहे का संपूर्ण शरीरासाठी सुदृढ राहण्यासाठी किंवा व्यवस्थित शरीर चालवण्यासाठी आहे, हे लक्षात नाही आलं की मग अडचण येते. कारण रस जेव्हा घेतला जातो तेव्हा जीभ जी आहे त्या जिभेला आपण काय करतो, प्राधान्य देऊन ती जीभ ज्याप्रमाणे म्हणेल, मन ज्याप्रमाणे म्हणेल त्याप्रमाणे रस सेवन करतो. आणि म्हणून आपण धोक्यामध्ये जातो. सगळ्यांची आपली अशीच परिस्थिती आहे. मग डॉक्टरने सांगितलं तर मग आपल्याला एखादा रस बंद करावा लागतो. मग मी बघतो की लोक गोड खा म्हटलं तर नाही, डायबिटीस आहे. मग तो आता अडचणीत आला. कशामुळे आला अडचणीत? काहीतरी रसामध्ये गोंधळ झाला, काय झाला माहित नाही, पण झाला. तर अडचणीमध्ये येतो तो. हे खाऊ नको, ते खाऊ नको, आंबट खाऊ नको. काहींना आंबट खायला नाही लागत. आता मला आंबट खाता येतच नाही. आंबट खायचं म्हणलं की अडचण येते. काहींना गोड खाता येत नाही, काहींना खारट खाता येत नाही. खारट तर बऱ्याच लोकांना खाता येत नाही, हे ना, अडचण येते. खाता येत नाही म्हणजे डॉक्टर सांगतं की बाबा खाऊ नको, आता तरी खातो हा भाग नाही राळा. गोड खाऊ नको असं सांगतो तरी खातो हा भाग नाही राळा. पण अशी परिस्थिती निर्माण होते. तर रसांमध्ये निर्माण झालेला गोंधळ हा आपल्याला कुठे टाकतो? धोक्यात. कुठे टाकतोय? धोक्यात टाकतो. जीवनामध्ये रस हा कसा पाहिजे? व्यवस्थित पाहिजे, प्रमाणात पाहिजे. रसामध्ये गोंधळ झाला की मग जीवनामध्ये गोंधळ होतो. जसं हे जेवणातल्या रसाचं आहे तसं जीवनातल्या सगळ्या रसांचं आहे. जीवनामध्ये असे अनेक रस आहेत. तसे जसे षडरस आहेत तसे नवरस पण आहेत. मी काय आता एवढं इतर दृष्टांत म्हणून अनेक रसांचं उदाहरण देण्याला काही तसा अर्थ नाही. पण नवरस आहे,
नवरस जो आहे ह्या नवरसामध्ये सुद्धा प्रमाण लागतं. त्याच्यामध्ये एखादा कुठला जास्त झाला तरी रोग तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार होतात. नवरस माहिती आहे ना? हा, तर ह्याच्यामध्ये गडबड केली तर जास्त विरह म्हणजे रडणं, विरह सारखाच रडत बसला तर त्याचं आयुष्य बरबाद होऊन जातं. कधी उठला सुटला रडतोच आहे, उठला सुटला रडतोच आहे, असं झालं तर काय म्हणतो, हे रड काय म्हणूच आहे. मग माणसं त्याच्याकडे लक्ष देत नाही, याचे काय नादी लागतात नाही का. एखादा उठ सूट रडतच असतो, मग काय होतं, तो जीवनातूनच उठतो, म्हणजे त्याची परिस्थिती खराब होते. सारखाच तोंड वाकडं, म्हणजे विरह सारखाच रडतो, काही कारण झालं की रडतो, काही कारण झालं की रडतो. विरह किती असावा, म्हणजे त्याला काहीतरी प्राधान्य आहे जगण्यामध्ये ना, त्या रसालाही काहीतरी प्राधान्य आहे. त्याला किती प्राधान्य असावं, केव्हा रडावं, केव्हा विरह असावा, त्याला एक प्राधान्य आहे. पण सारखाच तो रडत बसला तर मग काय. मग आपल्याला अशी माणसं आवडतात काय, आवडतात का नाही आवडत, आवडत नाहीत है ना. नवरसापैकी कुठलाही रस जो आहे तो जास्त झाला आणि एकदम शून्य झाला तरी चालत नाही. दृष्टांतातच घ्या बरं फक्त, एकदम शून्य झाला तरी चालत नाही. तर अशी रसाची काय महती आहे. नवरसाचं सगळं सांगत बसलो तर आपले 9 दिवस जातील, म्हणून जास्त तिकडे वेळ वाया घालवायला नको. पण रसाची अशी गंमत आहे, रस जर कमी अधिक झाला तर काय होतो, जीवनातली जी मजा आहे ती धोक्यात येते. आपण धोक्यात येतो, कुठेतरी गडबड होती तयार. तर रस कसा पाहिजे, मापात पाहिजे है ना, परिमित पाहिजे है ना. रस कसा पाहिजे, मापात पाहिजे. योग्य पद्धती असेल तर मग काही अडचण येत नाही, नाहीतर मग गडबड होते. तर या ठिकाणी जो रस शब्द वापरला तो काही या रसांसाठी नाही आहे, कारण हे रस मी फक्त आपल्याला माहिती असावी म्हणून किंवा दृष्टांत म्हणून पाहतोय. तर हा जो रस आहे हा रस वेगळा आहे. हा रस कुठला आहे, हा रस निराळा आहे. या रसांचा जरी जसा आपण जीवनामध्ये उपयोग करतो जगण्यासाठी, तसं हा रस जो आहे हा खरं जगायला कारण आहे. हे लक्षात आल्याशिवाय अवघड आहे. हा रस काय, हा रस आहे म्हणून हे रस आहेत. खरं तर या रसामुळे खरं तर आपण जगू शकतो. तर हा रस कुठला आहे, हा खरं तर ब्रह्मरस आहे. हा कुठला आहे, हा खरं तर ब्रह्मरस आहे किंवा भगवंताचा हा रस आहे. तर हा रस जो आहे ह्या रसाचा स्वाद घेण्याची खरी तर इच्छा पाहिजे. कारण कुठला रस आवडतो याच्यावरून फार मोठा गोंधळ असतो जगण्यामध्ये. जगताना रस कुठला आवडतो याच्यावरून काय असतो, गोंधळ असतो. जसं एखाद्या माणसाला जेवण्याच्या आधीच ताटात किती मीठ आहे किंवा भाजीमध्ये किती मीठ आहे हे पाहण्याची गरज नसते. तो सरळ घेतो ते मिठाचा बरणी आणि भाजीत टाकतो. मग त्याला सांगायला तर बघ तर खरं मीठ आहे का नाही त्याच्यामध्ये. मग त्याला कल्पनाच असते की कितीही मीठ टाकलेलं असलं तरी आपल्याला लागतं त्यापेक्षा कमीच आहे त्यामध्ये, अशी त्याची खात्री असते. बरोबर. तर रस जो आहे हा रस माणसाला कुठला आवडेल हे काही सांगता येत नाही, किती आवडेल हे काही सांगता येत नाही. प्रत्येकाचा आवड काय असते, प्रत्येकाचा रस कशात असतो, भिन्न भिन्न गोष्टीत रस असतो. आपल्याला कशात रस आहे हे सांगता येणं फार कठीण आहे. कोणाला कशात रस आहे हे सांगता येणं फार कठीण आहे. तर रस कशात असावा, रस स्तब्धी भावात असावा. कशात असावा, रस म्हणजे आवड कशात असायला पाहिजे, स्तब्धी भावात रस असावा किंवा स्तब्धी भावातच रस आहे आणि त्याचा स्वाद घ्यावा किंवा त्याचाच अनुभव घ्यावा अशी इच्छा असावी. बाकीच्या रसाशी घेणं देणं एवढं नसावं, असलं काही नसलं काही त्याची जास्त एवढं काही रममाण होऊ नये. तर स्तब्धी भावात रस असावा. रस जो आहे तो स्तब्धी भावात आहे, म्हणजे स्तब्धी भाव काय हे आपल्याला माहित आहे. म्हणजे या अवस्थेला जाण्यामध्ये आपल्याला रस असावा, त्याचा स्वाद घेण्यामध्ये आपल्याला आनंद वाटावा, त्याच्या अनुभवामध्ये आपल्याला आनंद वाटावा अशी खरं तर गरज आहे. परंतु तसं होत नाही. रस जो आहे तो माणसांचा जसा व्यवहारातही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये दिसतो तसं परमार्थात सुद्धा माणसांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रस दिसतो. तर जी माणसं व्यवहारामध्ये कुठल्या ना कुठल्या रसामध्ये डुंबलेली आहेत त्या माणसांचा इथे विचारच नाही. जी लोक परमार्थात आली त्यांचा सुद्धा रस भलत्याच गोष्टीत असतो. ही मात्र कशी आहे,
परमार्थातली हानी आहे, परमार्थातला हा धोका आहे. व्यवहारामध्ये जसं 6 रसांमध्ये तारतम्य ठेवावं लागतं, त्यांना एका मापामध्ये ठेवावं लागतं, तसं परमार्थामध्ये आल्यानंतर त्याच्यात कुठल्या रसात रस ठेवायला पाहिजे हे कळलं पाहिजे. कारण परमार्थामध्ये मनुष्य वेगळ्या गोष्टीत रस ठेवतो. परमार्थामध्ये काय करतो, त्याला सुद्धा वेगळ्या गोष्टीत रस असतो. म्हणजे एखाद्याला सिद्ध्या प्राप्त कराव्या असं वाटतं, एखाद्याला स्वर्गाला जावं असं वाटतं, एखाद्याला आपण मोठा देव व्हावा असं वाटतं, किंवा उत्कृष्ट गंधर्व व्हावं वाटतं, किंवा ऐश्वर्यवान काहीतरी देवता व्हावा असं वाटतं. काहीही वाटू शकतं. परमार्थामध्ये कोणाला कशात रस होईल हे सांगता येत नाही. पण हे सगळं होण्यामध्ये काही रस नाही अशी अवस्था, म्हणजे इहलोक ते परलोक यामध्ये कुठेही काही होण्याची इच्छा न राहणे, काही न होणे, काही न करणे, अशी इच्छा तयार होण्यामध्ये रस तयार होणं हे फार अवघड. असं होणं काय फार अवघड आहे. परंतु तसं झालं तर खरा हा समाधीचा विषय. तर स्तब्धी भावो रसास्वादात, स्तब्धी भावो रसास्वादात म्हणजे स्तब्धी भावाच्या रसात आपल्याला आवड पाहिजे. तो रस ग्रहण करणं, त्या रसाचा अनुभव घेणं याच्यामध्ये आवड पाहिजे. स्तब्धी भावाचा रस, कारण रस हा शब्द जो आहे हा साधारणपणे आवड या अर्थाने आहे, किंवा त्यातली गोडी असा अर्थाने आहे. तर स्तब्धी भावाची आवड किंवा स्तब्धी भावाची गोडी, त्याचा अनुभव घेण्याची गोडी असायला पाहिजे. पण ते जे आहे ते आपल्यासाठी कडू झालेलं आहे, किंवा आपल्यासाठी कडवटपणा त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे माणसांना जर म्हटलं की तुम्ही काहीही करू नका किंवा काही न करणे या गोष्टीकडे चला, तर त्यामध्ये शक्यतो कोणीही येऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला काही ना काही करावं वाटतं, प्रत्येकाला काही ना काही व्हावं असं वाटतं. आणि यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये काही करणे नाही, काही होणे नाही, काही होणे नाही आणि काही करणे नाही अशी अवस्था आहे. म्हणजे हे आपल्यासाठी काय कडवट आहे. किती जगामध्ये अशी माणसं असतील, परमार्थ करणारी सुद्धा आणि व्यवहारात रममाण असणारी सुद्धा, या दोघांकडे जर आपण बघितलं तर किती लोकांना काही न करणे आणि काही न होणे हे आवडतंय. काहीतरी आपण असावं असं वाटतं, काहीतरी आपण करावं असं वाटतं. ही आवड, ही हौस प्रत्येकाला दिसते. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांना रस दिसतो. मग हे सगळा जो रस आहे हा आपल्यासाठी काय ठरतो, कडू ठरतो. म्हणजे हा आपल्यासाठी रसच राहिला नाही. मग जसं व्यवहारामध्ये रसाचं तारतम्य बिघडल्यामुळे धोका निर्माण होतो, तसंच या रसामध्ये रस न ठेवल्याने पुनरावृत्तीचा धोका होतो. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण या गोष्टींचा काय तयार होतो, धोका तयार होतो. पुनरावृत्तीचा धोका कशामुळे तयार झालेला आहे, स्तब्धी भावात रस न ठेवल्यामुळे पुनरावृत्तीचा धोका आहे. म्हणून स्तब्धी भावात रस ठेवा. स्तब्धी भावात रस ठेवून त्या रसाचंच ग्रहण करण्याची इच्छा असायला, आणि ती काही अशी कुठे विकत मिळत नाही, किंवा ती काही कोणी सांगितल्याने घेता येत नाही, किंवा ती काही कुठे फक्त वाचून कळणार नाही. ती आपल्याला स्वतः स्वीकारावी लागेल, ती स्वतःमध्येच तयार करावी लागेल. म्हणजे माझंच मला ठरवावं लागेल की मला कशामध्येही रस ठेवायचा नाहीये. मला काही न होणं, काही न करणे यामध्ये रस ठेवायचा. हे आपणच आपल्याला शिकवावं लागेल. हे काही कोणी देणार नाहीये, किंवा हे कोणी आपल्याला घे असं म्हणणार नाही. ते आपणच आपल्याला ठरवावं लागणार आहे. बरं, सगळं करून काही न करणे हा भाव किंवा ही अवस्था येणं ही फारच अवघड गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा जिथे फोपावलेलो आहोत आपण, त्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. त्या ठिकाणचं करणं जे आहे ते प्रयत्नपूर्वक बंद करायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण फोपावलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण जास्त पसरलेलो आहोत, ते आपल्याला प्रयत्नपूर्वक बंद करायला पाहिजे.
ज्या ठिकाणी आपण पसरलेलो नाही, ज्या ठिकाणी फोफावलेलो नाही, त्या ठिकाणचं करणं बंद करण्याचा प्रश्न येत नाही. जे आपण झालेलोच नाही ते मी होणार नाही किंवा ते मला व्हायचं नाही असं म्हणण्यातही अर्थ नाही. पण जे आपण आहोत ते कसे आपण राहणार नाही याचा विचार करावा. म्हणजे एखादा राजा झालाच नसेल, एखादा पंतप्रधानच झाला नसेल आणि मला पंतप्रधान या पदाचा तिटकारा आहे असं जर एखादा म्हटला तर त्याला काही अर्थ राहत नाही. कारण की तो पंतप्रधान झालेला पण नाही, तो होण्याची शक्यता पण नाही. म्हणजे त्याने मला पंतप्रधान पदाची विरक्ती आहे किंवा मला पंतप्रधान पद आवडत नाही असं म्हणणं हे काय झालं, त्याची स्वतःची फसवणूक झाली. जे आपण आहोत ते आपण न राहणं आणि आपण जे करतो ते न करणं असं केलं, त्याच्यामध्ये रस ठेवला तर तो खरा स्तब्धी भावाकडे रस आहे असं म्हणता येईल. पण जे आपण करत नाहीये किंवा जे आपण नाहीच आहे त्या गोष्टीला आपण जर म्हणायला लागलो की मला याच्यात रस नाही, तर ते काही झालं, ती आपली फसवणूक झाली. ते आपणच आपल्याला फसवण्यासारखं आहे. म्हणून आपण जे आहोत आणि जे आपण करीत आहोत दोन गोष्टी आहेत. एक आपण जे आहोत ते आणि आपण जे करीत आहोत ते, त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हे शोधावं लागेल की आपण कोण आहोत आता आणि आपण काय करीत आहोत. म्हणजे आपण जर स्वतःला मनुष्य समजत असू तर आपण मनुष्य कसे नाही. आपण स्त्री असेल तर आपण स्त्री कसं नाही, आपण पुरुष असू तर पुरुष कसं नाही, आपण पापी असू तर आपण पापी कसे नाही, आपण पुण्यवान असू तर आपण पुण्यवान कसे नाही, आपण हे करत आहोत ते करत आहोत, आपण पाप करत आहोत आपण पुण्य करत आहोत ते कसं करणार नाही, याचा आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला रस ठेवावा लागेल. म्हणजे पहिल्यांदा दिसताना एकदमच स्तब्धी भावाचा रस सापडणार नाही. स्तब्धी भावाचा रस एकदमच सापडणार नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल, हे जे बाहेरचं आवरण आहे त्यातला रस काढावा लागेल. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला आता रस आहे तो रस आधी काय करावा लागेल, काढावा लागेल. तो काढला की स्तब्धी भावाचा रस तयार होतो. म्हणजे जसं फळाच्या आतमध्ये जो रस असतो तो काढायचा असेल तर काय करावं लागतं, फळाच्या बाहेर जे आवरण आहे ते काय करावं लागतं, ते पहिल्यांदा काढावं लागतं. म्हणजे नारळ असेल तर नारळाच्या आतमधला जर आपल्याला रस घ्यायचा असेल तर नारळाच्या वर असलेलं आवरण पहिल्यांदा काढावं लागतं. किंवा संत्री आहे किंवा एखादा कुठलाही फळ आहे दुसरं, तर त्याला पहिल्यांदा काय असतं, बाहेरून आवरण असतं. मग ते आवरण जे आहे ते काढलं की मग आपल्याला त्याच्या आतला रस मिळू शकतो. त्याचप्रमाणे स्तब्धी भाव हा आंतरिक रस आहे. त्यामुळे या स्तब्धी भावाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर बाहेरचं जे आवरण आहे ते काढावं लागेल. मग ते काय आवरण आहे, ते आवरण असं आहे की आपण काय काय आहोत आणि आपण काय काय करतो. जे आपण नाहीत आणि आपण जे करत नाही त्याचा विचार करून काही उपयोग होत नाही. आपण जे नाहीत आणि आपण जे करीत नाही त्याच्यामध्ये आपल्याला विचार करून काही उपयोग होणार नाही. विचार कशात करावा लागणार आहे, आवरण म्हणजे कशात विचार करावा लागणार आहे, दोन गोष्टीमध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे. कुठल्या, आपण काय काय स्वतःला आहोत असं समजतो आणि दुसरा आपण काय काय करतो. जे तुम्ही करीतच नाहीत त्याचा विचार करून तुमच्या हाताला काही लागणार नाही. जे करतच नाही आपण आणि जे आपण नाहीच आहे. म्हणजे पुरुषाने असं जर विचार करायला सुरुवात केली की मी स्त्री कशी नाही, तर उपयोग काय सांगा, त्याची गरज नाही विचार करायची. आणि स्त्रीने असं समजू लागलं की मी पुरुष कशी नाही, तर उपयोग काय, कारण उपयोगच नाही. कारण स्त्री पुरुष नाही आहे, स्त्री स्त्री आहे. म्हणजे स्त्री भाव जो आहे हा भाव नष्ट करावा लागेल स्त्रीने आणि पुरुष भाव हा जो आहे तो कोण नष्ट करावा लागेल, पुरुषाने नष्ट करावा लागेल. जो ब्राह्मण आहे त्याने ब्राह्मण भाव नष्ट करायला पाहिजे, कारण मी ब्राह्मण आहे असं त्याला वाटतं. पण मी कसा क्षत्रिय नाही असं जर तो विचार करू लागला तर त्याच्यात उपयोग काय, बरोबर ना. त्याचप्रमाणे एखादा जो काही करतो, एखादा पाप करत असेल त्याचं ते पाप मी कसं करत नाहीये किंवा मी पाप कसं करणार नाही याचा त्याला विचार करावा लागेल. एखादा पुण्य करत असेल तर मी पुण्य कसं करीत नाही हे त्याला लक्षात घ्यावं लागेल. पण बऱ्याच वेळा आपण करतो काय की आपण जे करीत आहोत ते किंवा आपण जे आहोत ते सोडून आपण सगळं करतो.
ते सोडून आपण काय करतो, ते सोडून आपण सगळं करतो, ते सोडून आपण सगळ्याला संपवण्याचा विचार करतो, सगळं नष्ट करण्याचा विचार करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपली वेळ विनाकारणच आपण वाया घालवतोय. तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, आपल्याला एक त्याची यादी करावं लागेल की आपण नक्की स्वतःला काय आहोत असं समजतो आणि आपण नक्की काय करीत आहोत हे आपल्याला वाटतं. आणि फक्त तेवढ्यावर जरी एखाद्याने प्रयत्न केला तर त्याचं ते आवरण नष्ट होतं. आणि हे आवरण नष्ट झाले की काय प्राप्त होतं का नाही, तर त्याला स्तब्धी भावात रस तयार होतो किंवा स्तब्धी भावातला रस त्याला लक्षात येऊ शकतो. मग काही आवरण कशी असतात, कठीण असतात, काही आवरण एवढी कठीण नसतात. आणि कुठलंही आवरण काढताना ती एक कला असते. उदाहरणार्थ मोसंबीचं जर आवरण आपल्याला काढायचं झालं तर कसं असतं, संत्र्याचे आवरण काढण्यापेक्षा अवघड असतं. संत्र्याचं आवरण काढणं सोपं आहे आणि नारळाचं आवरण काढणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. बरं, त्यातही समजा जर मोसंबी जुनट झाली, म्हणजे जास्त दिवस झाली, तर त्याचं आवरण कसं निघतं, पटकन निघतं, आहे का नाही? नाही कसं निघतं? मग जुनाट झालेल्या मोसंबीचं आवरण कसं निघतं? काढले का नाही तुम्ही जुनाट झालेल्या मोसंबीचे आवरण? तुम्हाला काही वेळ आली नाही, काढलं नसेल तर अंदाज बांधण्यात काय अर्थ? काढले का कोणी, काढले का जुनाट झालेले मोसंबीचं आवरण? तुम्हाला घरी काही वेळ येत नाही. आता मग प्रयोग करायला काही हरकत नाही, हे ना. घरी नेऊन मोसंबी जरा जुनी होऊ द्या, मग काढून बघा काय होतंय. मोसंबी जर एकदम व्यवस्थित पिकलेली असेल आणि जुनी झालेली नसेल, तिचं मोसंबीचं आवरण लगेच निघतं, नीट निघतं. म्हणजे योग्य वेळेत मोसंबीचं आवरण काढलं तर नीट निघतं. पण तीच मोसंबी जर जुनाट जसं येते, म्हणजे सुकते, ती जेव्हा ती सुकते तेव्हा तिचं आवरण काढणं अवघड जातं. म्हणून जितके म्हातारा झाला म्हणजे सुकला माणूस, तेवढं त्याला स्तब्धी भाव मिळवणं फार अवघड आहे. तरुणपणामध्ये एकदम योग्य वेळ असते. तरुणपणात जर आवरण काढायचा प्रयत्न केला तर फास्ट होईल, म्हातारपणात अवघड जातं. सांगण्याचा मुद्दा काय, जुनाट झालेली मोसंबी म्हणजे म्हातारी माणसं, तशी परिस्थिती आहे ना. तर अवघड जात असेल तुम्हाला, लक्ष देतं का नाही, अवघड जातंय का नाही तुम्हाला? फक्त शुक्रवारी बऱ्याच लोकांना शुक्रवारीच हा विषय आवडतो, आवडतो जाऊ. बाकीचे दिवस तर ते कुठे असतात त्यांना एक तपास नाही. बऱ्याच वेळा मलाच लोकांना सांगलं तर, अरे बाबा ये इकडं या विषयामध्ये, नको जास्त गोतावळ्यात गुतू. ते जुनाट झालेली येतात, त्यामुळे त्यांचं त्या आतल्या रसात, आणि आतला रसही नंतर कुसतो, आतला रसही नंतर राहत नाही, हे ना. आतला रस नष्ट होत जातो, जसं जसं जुनाट होईल तसं काय होतं, आतला रस नष्ट होत जातो, आतला रस राहत नाही. काय होतं, आतला रस राहत नाही. जसं नारळाचं उदाहरण आहे. नारळ जेव्हा ताजा असतो आणि चांगला असतो तेव्हा त्याच्या आतमध्ये रस असतो, त्याच्यामध्ये खोबरं नसतं, त्याच्यामध्ये काय असतो, रस असतो. आणि ते खोबरं जे आहे ते काही उपयोगाचं नसतं, खरं महत्वाचा असतो रस. पण जसजसा नारळ जुना होत जातो तसं काय होतं, त्यातला रस संपतो. एक वेळ अशी येते की नारळाच्या आतमध्ये रस अजिबात राहत नाही, नुसतं खोबरं राहतं. खोबरं म्हणजे काही रस नाही. खरा रस कशामध्ये, नारळामध्ये सगळ्यात उत्कृष्ट जर काही भाग असेल औषधी, तो कुठला आहे, नारळाचं पाणी, म्हणजे शहाळं म्हणतो आपण त्याला. तर शहाळं हे सर्वात जास्त औषधी आहे. सगळ्यात जास्त उपयोगाचं नारळामध्ये खरं आहे शहाळ्याचं पाणी. म्हणजे ते कधी निघतं, ते योग्य वेळेला निघतं. जितकं जुनाट होत चालला नारळ तितकं त्याचं खोबरं तयार होतं, आणि खोबरं जेव्हा होतं त्यातलं पाणी जातं कुठे, पाणी राहतच नाही, म्हणजे रस संपतो. अलग लक्षात. तर जेव्हा काय होतं, नारळ सुकतो तेव्हा त्यातलं पाणी नष्ट होत जातं. नारळ सुकल्या की पाणी नष्ट होतं, म्हणजे नारळ आपण म्हणतो नारळाचं उत्कृष्ट आला. आणि सगळ्यात जास्त लोकांना कुठलं आवडतं, शहाळं तर लोकांना माहितीच नव्हतं बरेच वर्ष. आता थोडाफार जरा जास्त प्रचार झालाय ना शहाळ्याचा, नाहीतर पूर्वी तर तुम्ही, मला नाही वाटत लहानपणामध्ये कधी शहाळ्याचं पाणी पिलं असेल, आहे की नाही. फार कमी लोक शहाळ्याचे पाणी पिणारे एक वर्ग आहे, फार कमी लोक शहाळ्याचं पाणी पितात, म्हणजे शहाणी लोक. म्हणजे पुण्यातली जरी परिस्थिती बघितली तर पुण्यामध्ये शहाळ्याचे पाणी पिणारे फार कमी लोक आहेत. आपण फक्त आजारी पडलं तरच पितो शहाळ्याचं पाणी, म्हणजे तेव्हा लक्षात येतं की हे प्यायला पाहिजे. बाकीच्या काळात तो म्हणतो खोबरं करून कालवणाला घाल,
आहे की नाही. काही काही तर लोक त्याच्यापेक्षा पुढचे असतात, ते नारळाचा गोटा होतात आतमध्ये. आतमध्ये गोटा झाला आणि मग त्याला तुकडे करून खा, तो सगळ्यात भयंकर असतो. सगळ्यात उत्कृष्ट शहाळ्याचं पाणी आहे. आणि मग जसजसं तो गोटा होतो त्याचा, तितकं तो डिग्रेड होतो त्याचा, म्हणजे त्याची क्वालिटी संपत जाते. आलं लक्षात. म्हणजे गोटा झालेलं खोबरं आहे ते चांगलं नसतं. आलं लक्षात. म्हणजे त्याच्या क्वालिटीचा जर विचार केला तर सगळ्यात उत्कृष्ट काय असतं, शहाळ्याचं असतं. सगळ्यात गोटा झाल्याने त्याचं काय होतं. पण तुम्ही कोणाच्याही घरी जा, त्यांना म्हणा खोबरं द्या बरं, कुठलं काय देतात ते, काय देतात, सगळ्यात शेवटच्या अवस्थेतलं गोटा असतो त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरात. ते काय व्यवहारातली जगण्याची पद्धत, ज्याला ज्याला जे जमतं ते त्याप्रमाणे ते करतात. पण तुम्ही डॉक्टरला विचारा, मी आता आजारी पडलेलो, गोटा खाऊ का, खोबरं खाऊ का, असं म्हणा, तो म्हणेल खा, म्हणेल का, तो खा नाही म्हणणार, तो म्हणतो शहाळ्याचं पाणी पी असं म्हणतो. त्याचं कारण काय, त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट अवस्था. असो, गमतीचा भाग येतो है ना. तर जसजसं काय होतं, जसजसं आयुष्य सरतंय तसं समजून घ्यायचं आपलं वाटोळं होतं. त्यामुळे मी रिटायर झाल्यावर हे करीन, मी मुलीचं लग्न झाल्यावर हे करीन, मी मुलाचं लग्न झाल्यावर करीन, मी असं झाल्यावर तसं करीन, हे सगळे तुमच्या वल्गना आहे. त्यामध्ये नादाला लागू नका. लागले असेल तर तुमचं तुम्हालाच देवाने काय कृपा केली तर बरं आहे बाबा, पण देव काय कोणावर कृपा करायला रिकामा नाही, आहे की नाही. तो काही कृपा वगैरे करत बसत नाही, तो कोणाच्या नादीच लागत नाही, है ना. तर आपल्याकडे वेळ काय नाही. म्हणजे आता मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, मग रिटायर झालं, मग असं झाल्यावर करू, तसं झाल्यावर करू, हे सगळे माकडाची कथा आहे. मी तुम्हाला बरेच वेळा सांगत असतो माकडाची कथा, आहे का नाही, ती माहीत असेल तुम्हाला, त्यामुळे परत काही सांगायची गरज नाही. तर माकडाच्या कथेसारखं होऊ देऊ नका. वेळ आपल्याला, पुढचा क्षण म्हणजे आपण म्हातारे झालो. प्रत्येक क्षणाला आपण काय होतोय, प्रत्येक क्षणाला आपला गोटा तयार होतोय. म्हणजे आपण सगळेजण सुखत चाललोय. प्रत्येक क्षण, दिवस नाही, प्रत्येक क्षणाला आपण सुखत चाललोय. त्यामुळे आपला रस संपत चाललाय. कुठला रस संपत चाललाय, आतला जो चांगला रस होता, म्हणजे स्तब्धी भाव, जसजसं मनुष्य म्हातारा होतो तसा तसा नष्ट होत जातो. काय होतंय, नष्ट होत चाललेलं. म्हणून म्हाताऱ्या माणसांना इतक्या चिंता असतात. लहान मुलाला काय चिंता असते का, काय केलंय आणि काय आहे याची लहान मुलाला काहीच कळत नाही. लहान मुलाला काहीच कळत नाही की काय केलंय आणि काय आपण आहोत. म्हणून लहान मुलगा एकदा कोणाशी जर भांडण झालं तर दुसऱ्या क्षणाला ते लोक एकत्र पण असतात. तर त्यांना कळत नाही आपण काय करतोय आणि आपण काय आहोत. त्यामुळे ते नेणती गोष्ट आहे, त्यांना तर काहीच विशेष माहिती. जसं मनुष्य तरुण होतो तस तसं त्याचं काय होतं, त्याला कळायला लागतं काय करतोय आणि आपण काय आहोत. आणि जसं जसं मनुष्य म्हातारा होतो तस तसं त्याला काय लक्षात येतं, आपण काय काय आहोत आणि आपण काय काय करतो हे त्याला म्हातारपणात जास्त लक्षात राहतं. आणि म्हणून जास्तीत जास्त म्हातारी माणसं जी आहे ती आपण काय आहोत आणि काय केलंय ह्या धुंदीमध्ये मारतात. म्हणून म्हाताऱ्याला जर तुम्ही म्हाताऱ्याजवळ 2 मिनिट जाऊन बसले तर तो अख्खं आयुष्य वाचून दाखवतो आपल्याला त्याचं, मी असं केलं, मी तसं केलं, मी असं आहे, मी तसं आहे, असा म्हातारा माणूस जास्तीत जास्त ओरडत राहतो. आणि त्याच धुंदीमध्ये तो इतका धुंदीत असतो की त्याचा गोटा तयार झालाय, मग त्याच्या आतमध्ये रस राहिलाय का. म्हणून म्हातारी माणसं काहीही कामाची नसतात, परमार्थ अजिबात कामाची नसते. म्हणजे परमार्थ जर कळून घ्यायचा असेल तर म्हाताऱ्यांकडे परमार्थ अजिबात नसतो, कारण त्याच्या आतमध्ये काय राहिलेलं नाहीये, स्तब्धी भाव त्याचा काय झालेला आहे, पूर्ण नष्ट हो झालेला आहे. म्हणून म्हाताऱ्या माणसांकडे जाऊन परमार्थ शिकण्यात काहीच अर्थ नसतो, त्यांच्याकडे काहीही मिळत नाही परमार्थाची गोष्ट. पण व्यवहारामध्ये म्हाताऱ्या माणसांना जास्त किंमत आहे, कारण लोकांना असं वाटतं तो अनुभवी आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या तो सगळ्यात नालायक माणूस आहे, सगळ्यात गेलेला माणूस आहे. जयांचे आयुष्य धाकटे होय, बळ प्रज्ञा जिरुनी जाय, तयांचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्ञानदेवाने त्याच्यावर काट मारलेली आहे, कारण बळ प्रज्ञा जिरुनी जाय. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, प्रज्ञा म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे त्याच्यातला स्तब्धी भाव नष्ट झाला आहे, काय राहिलं नाही त्याच्यात आता. त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. अशी जगताची राठी काय आहे, राठी आहे. उलट आहे ते, कारण तो काय बडबड करेल, तो बडबड करेल सगळं उलट. जितका मनुष्य वयस्कर होतो तितका उलट बडबडतो. उलट म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने उलट बडबडतो, उलट बडबडत जायला. तरणा काय बडबडतो,
तरणा काय परमार्थाचं बडबडेल असं नाहीये, पण तरण्यामध्ये काय तो स्तब्धी भावातून त्याला जागृत होऊ शकतो, तो लवकर त्याला प्राप्त होऊ शकतो, कारण त्याच्या आतमध्ये ते आहे. म्हाताऱ्या माणसाचा सुकलेला विषय आहे तो, त्यामुळे त्याला काही सापडणार नाही, अवघड चालते. आलं लक्षात? म्हणून जिथपर्यंत ते आवरण जे आहे त्या आतल्या रसाला काय करून टाकत नाही, चिटकून बसत नाही किंवा नष्ट करून टाकत नाही, त्याच्या आत ते आवरण आणि रस वेगळा करावा लागतो. काय करावं लागतं? आवरण आणि रस वेगळा करणं. गोटा जेव्हा होतो खोबऱ्याचा तेव्हा पाणीच गोटा झालेलं असतं, काय असतं, पण त्याचं स्वरूप बदलून ते तेल झालेलं असतं. पृथ्वी तत्व आणि तेलामध्ये तो एकत्रित आलेला असतो. त्यातलं शाळेतलं पाणी कुठे गेलं? वाऱ्याने काही उडून जात नाही, ते त्याचा काय झाला, बदल झाला, तो त्याच्या ह्याच्या फॉर्म मध्ये गेला है ना, बदला. आता त्याच्यातून काय सापडणार? म्हणून खोबरं किती घेऊन तुम्ही कुठलं काय आणि त्याला पिळलं काय, त्याच्यातून काय निघेल का? शाळेतलं पाणी नाही निघत, त्याच्यातून तेल निघेल, त्याचा उपयोग काय नाही. आणि तेलामध्ये काही औषधी गुण नाही त्याच्यामध्ये, तेलाने उलट हार्ट अटॅक येईल तुम्हाला, तुमच्या सगळ्यांना असं काय होतील, चोकअप होऊन जातील तेल खाऊन खाऊन. शहाळ्याचे पाणी किती पिले तर काहीच होत नाही, आहे की नाही? फरक लक्षात आहे. तसं म्हातारा मनुष्य झाला की ते आवरण जे आहे ते काय करतं, आवरण म्हणजे कुठलं, मी हे आहे, मी ती आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी हे केलं, मी ते केलं, याने त्याचा स्तब्धीभाव सगळा लोपवला. आणि म्हणून म्हाताऱ्या माणसांची किती वल्गना असल्या असं तसं तर ते सगळ्या वाया जातात, उपयोगाला येत नाही. कुठल्याही म्हाताऱ्या माणसांकडे जातो मी, जितकं मोठा मनुष्य असतो त्याचं कौतुकच ऐकत बसावं लागतं आपल्याला, आहे की नाही? आम्ही असं होतो, तुम्ही तसं होतो, आम्ही असं केलं तर तुम्हाला काही गमतच नाही, तुम्ही काही करतच नाही. म्हाताऱ्या माणसाकडे कोणाकडेही जा, तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे, माझे खूप म्हातारे लोक मित्र होते, त्यामुळे मला हे सगळं कल्पना आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी कोणी आलं की त्याला ऐकवतच का नाही, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं होतं तसं होतं. सासू सुनांमध्ये बघितलं तर सासू ऐकवते का नाही सुनेला, असं नाही तसं नाही, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं तसं, हे सगळं शिकवतात. काय शिकवतात? ते आवरण काय झालंय, आवरणाने तिथला स्तब्धीभाव नष्ट केलेला आहे. आवरणाने हे वेगळं करणं ज्या काळामध्ये करायला पाहिजे होतं त्या काळात न केल्याचा तो परिणाम आहे. म्हणून म्हातारपण म्हणजे जितकं आपण वयोवृद्ध होत चाललो, जितकं आपले दिवस सरत चालले, तितकं आपल्यासाठी हे स्तब्धीभाव प्राप्त करणं काय झालं, अवघड होणार आहे. हे सावध होऊन लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक क्षण आपल्याला काय करीत आहे, आवरण दृढ करीत आहे आणि रस गायब करत आहे. प्रत्येक क्षण आपल्याला काय करत आहे, आवरण गायब आणि रस, आवरण दृढ, रस गायब, असं करत चाललेलं आहे. म्हणून पुढच्या एकादशीला काहीतरी करतोच असं काही म्हणून जमणार नाही, असं काही करून जमणार नाही. त्याच्यात मध्येच मृत्यू आला तर मग तर काही खरंच नाही. पण असं धरूया आपण 100 वर्ष तरी काय पान हलणार नाही आपलं, म्हणजे 100 वर्ष तरी आपण जगणारच असं जरी धरलं आपण, तरी सुद्धा प्रत्येक क्षण उतारायला गेलं म्हणजे तो रस गायब होतो ना. त्यामुळे 60 नंतर करू, 70 नंतर करू, 80 नंतर करू, किंवा हे केल्यावर करू, ते केल्यावर करू, हे सगळं काय झालं, गडबड झाली. शहाण्याने असं करू नये. शहाण्याने काय करावं, शहाण्याने शहाणं व्हावं. उपाय काय सांगितलं तुम्हाला मगाशी मी, काय करायला पाहिजे, स्तब्धी भावात रस निर्माण होऊ शकत नाही. शहाळ्यामधलं पाणी जर प्यायचं असेल तर काय करावं लागतं, वरचं त्याच्यातलं आवरण काढावं लागतं. आणि शहाळ्याला जे आवरण असतं ते काढणं अवघड आहे. सुकलेल्या नारळाचा वरचा भाग काढणं सोपं असतं. म्हणजे कुठला भाग, त्याला काय म्हणतात, सुकलेल्या नारळाच्या वर काय असतं, नारळ सुकले त्याला काय असतं वर, काय फार अवघड क्वेश्चन आहे काय. नारळ तुम्ही सोलता का नाही वर, सुकलेलं नारळ सोलता का नाही, काय काढतो आपण ते वरचे, अहो वापरता का नाही जेवणात नारळ, खोबरं, काय म्हणतात त्याला, वर काढतो ते, सुकलं का ते पण लक्षात ना काय. नारळ सोलता का नाही, मग काय म्हणतात त्याला, काय म्हणतात तेच माहित नाही, सोलतो तर खरं, आपण नारळाचं सोलतो ते काढतो, सोलताना त्याला काय म्हणतो,
काही लोक ते जाळायला वापरतात, नाही वापरतात. शेंडे, हा नारळाची शेंडी काढून घे. शेंडी ठेवतो आपण नारळाला, बाकीचं काढून टाकतो. काहीतरी म्हणत असो, जाऊ दे काय म्हणतो. पण हे जे काढतो हे काढणं सोपं आहे का एकदम ओला नारळ जो असतो शहाळ्याचा त्याचं ते वरचं काढणं सोपं आहे? सोपं आहे का? ते सुकलेलं असतं त्यामुळे निघतं लवकर. ओल्या नारळाचं जर काढायचं असलं तर फार अवघड आहे ना. त्याला एकदम तो धारदार कोयता लागतो. याला एवढी कोयतीची गरज नाही. याला थोडंसं ठोकलं की हाताने पण निघतं सगळं. ओल्या नारळाचं हाताने काढून दाखव बरं, निघेल का? निघत नाही, अवघड पडतं जरा. तसं काही वेळेस आवरण हे जे काय अवघड असतं काढणं, पण काढलं तर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय सापडतं? त्याच्यामध्ये खरं जे पाणी येते त्याच्यामध्ये सापडतं, त्याच्यामध्ये खरा रस सापडतो. धारदार कोयता असेल तर लवकर नाही. त्याप्रमाणेच आपल्याला हे आवरण जे आहे हे आवरण पहिल्यांदा काढावं लागेल. रस जो आहे तो नंतर आहे. म्हणून स्तब्धी भाव हा काही लगेच प्राप्त होणार नाही. स्तब्धी भाव प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? वरचं आवरण नष्ट करायला. आणि आवरण आपल्याला दोनच प्रकारे आपण विचारात घेतलं या ठिकाणी. आत्ता दोनच प्रकारे आवरणाचा विचार केला आपण. एक म्हणजे मी काय आहे आणि मी काय करतो एवढं शोधायचं आणि तेवढंच काढायचं. तेवढं काढायचं म्हणजे त्याला सोलून टाकायचं. म्हणजे मी ब्राह्मण आहे असं वाटत असेल तर मी ब्राह्मण आहे हे काय करायचं? सोलायचं. त्याला धारिष्ट्य लागतं, एवढं सोपं नाही ते. काय करायचं त्याला? मी नवरा आहे असं वाटत असेल तर मी नवरा हे सोलून काढायचं. मग ठेवायचं नाही ते. म्हणजे त्या आतल्या पाण्याचा ह्याचा संबंध ठेवायचा नाही काही. सोलणं म्हणजे काय? सोलणं म्हणजे काय? आतल्या रसाचा आणि त्याचा संबंध नष्ट करणे, सोलून टाकायचं. तर जे जे आपण आहोत असं आपल्याला वाटतं, हे इथे प्रत्येकाला भिन्न भिन्न वाटते. त्यामुळे हा प्रत्येकाचा भिन्न भिन्न विषय झाला. हा विषय यांना जो येतो यांना नाही, यांना जो येतो यांना नाही. प्रत्येकाचा विषय हा काय झाला? भिन्न झाला. म्हणजे प्रत्येकाची साधना भिन्न झाली आपापली. जर दिसताना आपण दोनच गोष्टी लक्षात घेतो तरी प्रत्येकासाठी ते भिन्न आहेत. कारण जो मनुष्य स्वतःला ब्राह्मण आहे असं समजतो तो स्वतःला क्षत्रिय असं समजत नाही. जो क्षत्रिय असतो तो स्वतःला क्षत्रिय असं समजतो. असं भिन्न भिन्न आहे ना. त्यामुळे प्रत्येकाची आपापली साधना भिन्न झाली. तर हे सगळं सोलत गेला. मग जेव्हा आपण हे सगळं सोलतो तेव्हा सोलल्यानंतर आतमध्ये काय दिसेल? आतमध्ये दिसेल रस. काय दिसेल? रस. कुठला रस दिसेल? मी काही नाही आणि मी काही करीत नाही. म्हणजे स्तब्धी भाव दिसेल. काय दिसेल? म्हणजे स्तब्धी भाव दिसेल. हा स्तब्धी भाव दिसण्यासाठी हाच पर्याय आहे. तुम्ही काही करतो म्हटले स्तब्धी भावासाठी तर तुम्ही करण्यामध्ये घुसले, परत आवरण वाढवलं. काहीतरी होतो म्हटले तर काहीतरी झाले, तुम्ही आवरण वाढवलं. बरोबर आहे? म्हणजे एखादा म्हटला मी ह्या रस प्राप्तीसाठी किंवा या स्तब्धी भाव प्राप्तीसाठी महाराज होतो, तर काय झालं? आवरण वाढलं का कमी झालं? म्हणून स्तब्धी भावासाठी महाराज होणं काय आवरण वाढवणं आहे. बरोबर का? आणि काहीतरी करतो म्हटला, काय करतो म्हटला? मी भजन करतो म्हटलं. मग आता मी भजन करतो असं म्हटला म्हणजे भजन करतो हे काय झालं? हे आवरण आलं. मी तीर्थयात्रा करतो म्हणजे काय झालं? आवरण झालं. मी अभ्यास करतो, मी हे करतो, मी ते करतो, हे परमार्थातले पुन्हा आवरण तयार झालं. म्हणजे व्यवहारामध्ये जसे मी आहे, मी करतो अशी आवरण आहेत, तशी परमार्थामध्ये सुद्धा आहे जी की अपेक्षित नाही. म्हणजे जसं अशुभामध्ये आहे तसं शुभमध्ये पण आहे. जसं पापामध्ये आहे तसं पुण्यामध्ये सुद्धा आवरण आहे. कारण व्यवहार म्हणजे आपण समजा अशुभ धरला आणि परमार्थ म्हणजे जर आपण शुभ धरला तर दोन्ही ठिकाणी आवरण आहे. ते दोन्ही सोलत जावं लागतं. पण पहिल्यांदा आपण आहोत आणि आपण जे करतो त्याला काय करावं लागेल? सोलावं लागेल. आणि ते सध्या काय व्यवहार आहे म्हणजे व्यवहारातलं आपल्याला पहिल्यांदा सोलावं लागेल आणि मग परमार्थातलं पण सोलावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा आपण व्यवहारात कोण नाही हे निर्णय लागतो. मी मुलगा नाही, मी नवरा नाही, मी कोणाचा बाप नाही, मी कोणाचा नातेवाईक नाही, मी काहीच नाही, मी कोणाचंच काहीच नाही. हे सोलून काढावं लागतं. कोण काय म्हणतो तो त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न आहे का? आता हे सोलणं सोपं आहे का अवघड आहे? आपल्याला सोलून काढतील सगळी, हे की नाही? काढतील की नाही?
आपण जर सोलायला लागलो तर तेच आपल्याला सोलून काढतील. अवघड आहे. पण तो प्रयत्न करावा लागेल, है ना, प्रयत्न करावा लागेल. तोंडाने बोलून उपयोग नाही, आतमध्ये लक्षात घ्या. ते सोपं आहे, अवघड नाही काही. तसं पाहिलं तर अवघड आहे काय? आतमध्ये दृढ करत चालायचं. कारण हा जीवाला शिकवायचं, हे काय मनाला शिकवायचंय का, हे बुद्धीला शिकवायचं का? जीवाला हे दृढ करत चालावं लागेल. कोणाला? तोंडाला दृढ करायचंय का? मग तोंडाने कोणाला म्हणायची गरज नाही. मनाला दृढ करायचंय काय? म्हणजे मनाला समजावण्याची गरज नाही. बुद्धीला ते शिकवायचंय का? म्हणजे त्याच्या पोपटपंची करायची गरज नाही. शिकवायचंय कोणाला? हे जीवाला शिकवायचं. हे जीवाला शिकवायचंय की नाहम मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, हे मी काही नाहीये. ही पहिली पायरी आहे. हे पहिलं आवरण नष्ट करणे, म्हणजे त्या फळावरचं साल काढण्यासारखं आहे, फळावरची साल सोलण्यासारखं आहे. तर आतमध्ये असलेला रस जो आहे तो आपल्याला मिळू शकतो. हे करावं लागेल आपल्याला. त्या रसाचा जर आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल, तो रस जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, तो रस अनुभवात घ्यायचा असेल, तर हे आपल्याला करावंच लागेल. त्यामुळे तोंडाने काही बोलू नका, मनात आणि बुद्धीने काही शिकू नका. मनाला आणि बुद्धीला काही शिकवत बसू नका आणि तोंडाने काही बोलू नका. पण जीवाला मात्र हे करावं लागेल. कारण काही लोक म्हणतात हे काहीच नाही करायचं, मग कशाने करायचं? तर आपल्याकडे आहे उत्तर, काय? जीव. म्हणून जीव लक्षात घ्या. जीव कुठेही गुंतू नका. का ज्याच्यावर प्रयोग करायचा ती वस्तू जर तुम्ही कुठेतरी लपून ठेवली तिजोरीमध्ये आणि इकडे घेऊन आले शरीर आणि मन बुद्धी, तर मग उपयोग होत नाही. ज्याच्यावर प्रयोग करायचे ती वस्तू कुठे आहे हे शोधा पहिले, नाही का? ज्याला कपडे घालायचे, ज्याला गंध पावडर लावायची आहे, तर कुठेही त्याला शोधावं लागेल ना. तर तो गेला रानात आणि तुम्ही बसता इकडे कुठेतरी शोधत त्याला, नाही का? आणि शेजारच्याच पोराला गंध पावडर लावत बसले, तर चालेल का? असं केलं तर चालेल का? नाही. आपल्याला बरोबर आपलंच लेकरू शोधलं पाहिजे, नाही का? नाही सामुदायिक विवाहामध्ये जसं ह्याच्या स्वतःच्याच बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे, शेजारच्याच बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यासारखं होईल. चालेल का तसं? तसं चालत नाही, तसं योग्य नाही. हे काय सामुदायिक सोहळा थोडीच आपला. काय करावं लागेल? बरोबर योग्य व्यक्तीलाच पकडावं लागेल. तसं आपल्या शरीरामध्ये योग्य गोष्ट आहे ती आहे जीव. हा जीव कुठं आहे? या जीवाला धरून त्या जीवाला हे शिकवणं गरजेचं आहे. आणि जीव हा सगळ्यात गुप्त गोष्ट आहे शरीरामध्ये. त्यामुळे त्याला जर शिकवलं तर जगात आपल्याला भीतीच नाही. आता मी काय माझ्या जीवाला शिकवतो, तुम्हाला कुठं काय कळतं? कळतंय काय? कळतंय? खरं सांगा मला. काहीच कळत नाही. तुम्ही तुमच्या जीवाला कुठं गुंतून बसले, मला काही कळतंय का? कळतंय काय? म्हणून आपल्या दोघांचं जमलं. आपल्या दोघांचं काय जमतंय? का तुमचा जीव कुठे गुंतवला हे तुमचं तुम्हालाच ठाऊक, आणि माझा जीव कुठे गुंतला हे माझं मलाच ठाऊक. तुम्ही फक्त वल्गना करणार माझ्या की महाराजांचा जीव इथं गुंतलाय, आणि मी फक्त वल्गना करणार की तुमचा जीव इथं गुंतलाय. पण खरं कोणाला माहिती? माझं मलाच माहिती, तुमचं तुम्हालाच माहिती. बरोबर का नाही? म्हणून आपला जीव कुठं गुंतलेला हे कोणी शोधावं? आपण शोधावं. आणि त्या जीवाला काय शिकवावं? आवरण सोलायला शिकवावं. काय शिकवायचं त्याला? रस खायला शिकवायचं. रस खायला शिकवणं नंतर जीव होते. आधी रस ज्याच्या आतमध्ये लपलाय ते आवरण आहे, ते आवरण घालवलं पाहिजे. रस ज्याच्या आतमध्ये लपला ते आवरण, ती साल आपल्याला काय करायला पाहिजे? काढली पाहिजे, ती सोलली पाहिजे. आणि ते जीवाला करता येणं शक्य असल्यामुळे खरं तर परमार्थ करण्यास सगळे सोपं काम आहे. परमार्थ करणं सगळ्यात सोपं काम आहे, कारण ते जीवाला करायला लावायचंय. मग व्यवहारात तुम्ही कसेही असले तरी काही फरक पडत नाही. संसारात राहिले काय आणि कुठेही गेले काय त्याने काहीच फरक पडत नाही. कारण तुम्हाला तोंडाने काय म्हणायचं नाही, मनाने बुद्धीने काय बोलायचं नाही. मन बुद्धी आणि तोंड, किंवा मन बुद्धी आणि स्थूल शरीर हे व्यवहाराच्या कामाचं आहे. पण ही एक कला आहे, हे सोपं नाही. आपलं जेव्हा मन आणि बुद्धी आणि स्थूल शरीर व्यवहारात गुंततं तेव्हा जीव आपला त्याच्या व्यवहारामध्ये फार रुतून बसतो. तो निघतच नाही त्याच्यातून, आहे की नाही? म्हणजे महाराजांच्या चिंतनाला जरी आले तरी जीव कुठे असतो? महाराजांच्या चिंतनाला तरी जीव कुठे असतो? जीव बायकोमध्ये, मुलीमध्ये, मुलामध्ये, नातवंडामध्ये, असं कुठेतरी राहतो का नाही? म्हणजे उपयोग काय होतो का? हा व्यवहार झाला का नाही? मग हा काय झाला? हा सुद्धा एक व्यवहार होतो, सात्विक व्यवहार म्हणतो मी याला. हा काय झाला? सात्विक व्यवहार. आपला जीव कुठेही गुंतलेला नाही हे कोणी सिद्ध करावं? कोणीच सिद्ध करू नये. आपला जीव कुठे गुंतलेला हे कोणी सिद्ध करणार? कोणी सिद्ध करणार? कोणीच सिद्ध नाही करणार. आपल्याला सिद्ध करावं लागेल.
आपणच आपल्याला जाणून घेतलं लागेल की माझा जीव नक्की कुठं गुंतलेला आहे. आणि अशी परीक्षा द्यायची वेळ येते का? येते. प्रकृती घेते परीक्षा. आपण प्रकृती घेते. प्रकृती बऱ्याच वेळा आपली अशी परीक्षा घेत असते. आपल्याला ती कळली पाहिजे. काय झालं पाहिजे? आपल्याला ती कळावी लागते. बऱ्याच वेळा अशी प्रसंग येतो आपल्या वेळेस, आपल्याला वेळ येते अशी की ज्यावेळेस आपल्याला लक्षात आणून दिलं जातं, प्रकृती आपल्याला लक्षात आणून देते की आपला जीव कुठं गुंतलेला आहे, है ना, असं आणून देते लक्षात. आणि मग त्यावेळेस आपली स्वतःचे अनालिसिस करावं लागतं. म्हणजे स्वतःची काय करता लागतं? पडताळणी करावी लागते. स्वतःची पडताळणी करून घ्यावी लागते. स्वतःवर विचार करावा लागतो. आणि मग तिथून कसा जीव बाहेर काढायचा ह्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी महाराजांचा काय उपयोग आहे? महाराजांचा काही उपयोग नाही. महाराजांचा उपयोग फक्त सांगणं आहे. करणं हे कोणाचं आहे? हे जीवाला तसं करायला लावणं हे कोणाच्या हातात आहे? हे जीवाच्या स्वतःच्या हातात आहे. आता तुमचे कान आणि तुमची मनबुद्धी हे जीवापर्यंत, नाही ते जीवाला ह्याच्याद्वारे ऐकता येईल. पण करण्यासाठी ना महाराजाचा उपयोग आहे, ना कानाचा उपयोग आहे, ना मनबुद्धीचा उपयोग आहे. करण्यासाठी हे कोणाचाच उपयोग नाही. जीवाला ऐकवण्यासाठी महाराजाचा उपयोग आहे, कानाचा उपयोग आहे आणि मनबुद्धीचा पण उपयोग आहे. पण करण्यासाठी कोणाचा उपयोग आहे? महाराजाचा पण उपयोग नाही, कानाचा उपयोग नाही आणि मनबुद्धीचा उपयोग नाही. तिथे जीवाचाच उपयोग आहे. म्हणजे त्याचाच त्याला उपयोग आहे. म्हणून त्याने करावं लागेल आणि त्याला पहिल्यांदा शिकावं लागेल. आणि त्याने हे आतल्या आत करत राहिल्याने बाहेर काहीच फरक पडत नाही. पण तुम्ही जर तोंडाने बडबड करत सुटले, मनबुद्धीने बडबड करत सुटले, तर काय होईल? कदाचित जीव त्या आवरणातच गुरफटून राहील, पण भ्रम तयार होतो. म्हणून तोंडाने किती एखादा बडबड करत, लाख शास्त्र जरी बडबडला तो, तरी सुद्धा तो मुक्त होत. काय होत नाही? मुक्त होत नाही. आता आम्ही बरेच महाराज पाहतो, इतके बडबड करतात, इतके सगळं करतात, पण जीव भावात गुंतलाय, जीव बहिणीत गुंतलाय, जीव इकडे गुंतलाय, जीव तिकडे गुंतलाय, असं गुंतून राहतो. मग करणार, मग त्याचं भलं नाही. आखी ज्ञानेश्वरी पाठ झाली तरी उपयोग होणार नाही ना त्याने. मग तो महाराज म्हणजे तुम्ही असा किंवा मी असो, कोणी असो, त्याने काही होत नाही. हा नियम सगळ्यांना सारखा आहे. मला काय, मी काही वेगळं नाही, तुम्ही वेगळे असं नाही. तुम्हाला मला नियम सारखा आहे. मी काय हातीच्या कानातून आलेलो नाही, कानिपणात आहे का मी? किंवा मी आकाशातून पडलो का? आणि तुम्ही जमीन उगवलेत का? असं काही नाहीये. सगळ्यांसाठी नियम सारखा आहे. ज्याचा जीव आवरणात गुंतला त्याला रसस्वाद नाही, त्याला स्तब्धी भाव नाही. म्हणून जसं तुम्हाला सावध व्हायचंय तसं मलाही सावध राहिलं पाहिजे. कोणाला राहिलं पाहिजे सावध? तुमचं सावध होणं कोणावर अवलंबून आहे? माझ्यावर आहे का? आणि माझं सावध होणं हे तुमच्यावर आहे का? नाही. तुमचं सावध होणं तुमच्यावर अवलंबून आहे, माझं सावध होणं माझ्यावर अवलंबून. मला सावध राहायला पाहिजे, तुम्हाला सावध राहायला. काय, कुठपर्यंत सावध राहावं लागतं? साल एकदा सोलून झाली, एकदा का तुम्ही मोसंबीची साल वेगळी केली की त्याला किती चिटका, ती चिटकत नाही का? चिटकतच नाही. कधी चिटकत नाही परत का? चिटकतच नाही तुला, एकदा वेगळी केली. पण तेवढी वेगळी करता आली. तसं एकदा का या जीवाने हे सोललं की त्यानंतर विषय संपतात. इतकं सोपं काम आहे. एकदाच ते फक्त करावं लागतं. म्हणून जीवाने काय करावं? सुरुवात करायला पाहिजे. जीवाने हे लक्षात घेतलं पाहिजे आपण काय आहो, काय करीत आहोत. म्हणजे मी काय आहे आणि मी काय करीत आहोत याला सोलायचंय फक्त. अवघड जातं सुरुवातीला, एकदम सोपं नाही. कारण नारळाला सोलल्यासारखंच येते. हे कसं आहे? नारळाला सोलल्यासारखं आहे. पण नारळामध्ये जसं पाणी जे असतं शहाळ्यामध्ये, ते पाणी जे आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. नारळ हे फळ आणि नारळातलं शहाळ्यातलं पाणी हे सर्वोत्कृष्ट मानलेलं आहे किंवा आहे. ते मोसंबीतलं रस एवढा सर्वोत्कृष्ट नाही आहे. म्हणजे शहाळ्याचं पाणी कोणालाच बाधत नाही. मोसंबी काही लोकांना बाधल, संत्री काहींना बाधल, शहाळ्या बाधत नाही. बरोबर का? ती कोणाला बाधत नाही, शक्यतो कोणालाही बाधत. कुठल्याही आजारावर शहाळ्याचं पाणीला डॉक्टर नाही म्हणत नाही. सगळ्या आजार, कुठल्याही आजारावर एक उदाहरण म्हणून घेतोय आपण. अपवादात्मक असलं तर असू द्या, पण शक्यतो 99% नाहीच. बरोबर का नाही? पण मग त्याचा तो काढणं काय असतो थोडासा अवघड प्रकार आहे. तेवढाच आपल्याला
अवघड हा विषय पण आहे की या जीवावर किंवा या स्तब्धी भावावर असलेलं जे आवरण आहे ते काढलं की आपल्याला त्याचा उपयोग, नाही काढलं तर सुकणार. काय होणार? नाही काढलं तर सुकणार, आणि सुकलं किंवा पुढे मग शक्य नाही, मग अशक्य. मग जितकं दिवस सरत चालले तितकं आपल्याला अवघड होत चाललं, हे लक्षात घ्या. सांगण्याचा मुद्दा काय? जितके तुमचे क्षण वाया चालले तितकं तुम्ही अवघड करून बसला. जितका माझाही क्षण वाया चालला तितकं माझ्यासाठी ते अवघड होत चाललं. कुठपर्यंत? सोलत नाही तिथपर्यंत. काय? सोलत नाही तिथपर्यंत. आता शाळेची गंमत कशी आहे? शाळेला फक्त एका विशिष्ट ठिकाणी सोलून जर त्याला नुसतं एवढं छोटं छिद्र केलं तरी पाणी पिता येतं त्यात. सगळंच नारळ सोलत बसावं लागतो काय? नाही. पण त्याला कला लागते. त्याला काय पाहिजे? त्याला ती कला अवगत पाहिजे तरी चालतं, है ना? ती कला पाहिजे. पण एकूण काय? त्यातला रस ग्रहण करणं हे महत्वाचं आहे. मग तुम्ही अख्खा नारळ सोलला काय आणि फक्त तेवढा विशिष्ट भाग सोलला काय? बरोबर का? कुठे सोलतात नारळ? शाळा कुठं सोलतात माहिती का? कुठं? कुठेही नारळ सोलला जातो का? शाळा कुठेही सोलतात का? नाही. कुठे सोलतात? त्याचं एक विशिष्ट जागा आहे, त्याच्यावर सोललं तर सोपं जातं सगळ्यात. बाकीचे सोलत बसावं काय? गरज नसते. तसं आपलं या जीवावर हे जे आवरण आहे, मी हे आहे, मी ते आहे, त्याचा बरोबर तो भाग शोधावा लागेल की कशाला आपल्याला फक्त वजा करायचं. तेवढं वजाला केलं की आपण मग जात आहे. उदाहरण म्हणून सांगतो. तोच डोळा आहे त्याचा असं म्हणता येणार नाही. उदाहरण सांगतो. मी समजा उदाहरण म्हणून आपण घेतलं, म्हणजे एक व्यक्ती कोणी पण घ्या, तर ते आपण जो असतो ते आपण, आपली आई ही माझी आई आहे, हे आवरण सोलत बसावं का? आता जसं आपण नाहीच आहे, मी पंतप्रधान नाही, हे आवरण सोलायची गरज नाही, तर आपल्याला कळतंय. पण आता मी मुलगा आहे, मी आई आहे, ही माझी आई आहे, हे आपल्याला हे पण आवरण आहे. बरोबर? मग त्यातलं ही माझी आई नाहीये किंवा मी हिचा मुलगा नाहीये, हे सोलत बसावं का? बसावं का नाही बसावं? म्हणजे मुलांनी सोलत बसावं का? म्हणजे ते समजून घेणं म्हणजे सोलणे आहे. सोलत बसावं का नाही बसावं? का नाही बसावं त्याचं कारण सांगा मला. तुम्ही जरा अनुभवी लोक आहे, तुम्ही लवकर सांगू शकता. का नाही बसायची गरज का नाही? म्हणजे तो डोळा नाहीये, त्याची काही गरज नाही. का नाही? म्हणजे असं धरा की तुमची आई पण आहे, आई पण जिवंत आहे घरामध्ये. तुम्हाला सोपं करून सांगतो. आणि तुमची बायको पण जिवंत आहे घरामध्ये. काय सोलायला पाहिजे? ज्या दिवशी पोराचं लग्न झालं त्याच दिवशी आई सोलली गेली. काय होत असतं? ज्या दिवशी काय झालं हे लक्ष ठेवा पक्क. ज्या दिवशी लग्न झालं पोराचं, पोरीचं सुद्धा, ज्या दिवशी पोरीचं लग्न झालं त्या दिवशी आईबाप सोलले जातात. ज्या दिवशी पोराचं लग्न होतं त्या दिवशी आईबाप सोलले जातात. तिथून पुढे त्या आईबाप, पोरीसाठी नवरा हा सर्वस्व होऊन जातो आणि पोरासाठी बायको ही सर्वस्व होऊन जाते. आहे का नाही? तुम्ही खरं सांगा मला. मग आई ही माझी आई, हा माझा बाप, मी यांचा मुलगा, हे सोलत बसावं काय? ते आहे, ते नारळाला खालचा भाग जसा आहे तसा आहे. ते नाही असं नाही, ते नाही तसं नाही, पण ते आहे. ते नाही सोललं तरी चालेल. का चालेल? ते सोलून बसलो आपण, त्याची काही गरज नाही आता. म्हणजे असा डोळा शोधावा लागतो. काय करायला लागतं? आणि हा डोळा आहे का नाही हे घरी जाऊन बघा, विचार करून बघा किंवा सांगा त्यांना. म्हणून म्हातारी मेली तर तुम्हाला एवढं दुःख नाही होणार जेवढे बायको मेल्यावर दुःख होईल. हे लक्षात ठेवतो. तुमचे आईबाप मेल्यानंतर तुम्हाला एवढं दुःख नाही होणार जेवढं बायको किंवा नवरा मेल्यानंतर दुःख होतं. कायदेशीर असेल तर मग काय नाही वाटणार, पण किंवा नवरा फारच विचित्र असेल तर मग ते म्हणजे बरं झालं मेला, असं एखादीच होऊ शकतं. ते फार चुकून. बरोबर का नाही? आईबाप मेलं तर एवढं काही दुःख होतं का? म्हातारीच झाली होती, मरायचीच होते, आणि बायको मरू दे. बघ, म्हाताऱ्या माणसाची म्हातारी बायको मिली तरी त्याला वाईट वाटतं, आणि आई म्हातारी मिली तर त्याला म्हणतं काय म्हातारी चालली होती. अशी परिस्थिती आहे जगामध्ये, आहे का नाही? म्हाताऱ्या माणसाची म्हातारी बायको मिली तेव्हा वाईट वाटतं, दुःख होतं, अति यातना होतात. पण म्हातारी आई मिली तर दुःख होत नाही. तो म्हणतो म्हातारी झाली होती, आता मारायचीच होती. अशी परिस्थिती.
म्हातारा नवरा मेला तर खूप दुःख होतं, यातना होतं. पण तोच बाप जर मेला तर म्हातारा मरणारच होता. रडणं म्हणजे ते जगाला दाखवण्यासाठीच रडतात. ते तुम्ही त्याच्यावर जाऊ नका. एवढे तुम्ही तसे हुशार आहेत, मला त्याच्यावर जाणार पण नाही, मला माहित आहे. फक्त मी आपली आठवण करतो तुम्हाला. आणि मी काही वेगळं सांगत नाही, जे जगात आहे तेच सांगतोय. सोलायचं कुठं कळलं पाहिजे, काय कळलं पाहिजे. सोलायला फार महत्वाचे म्हणजे तेवढे सोला फक्त, काही नाही, अवघड नाही. सगळ्यात सोपा विषय हा विषय कसा आहे, एकदम सोपा आहे, फार अवघड नाही. बरं आतल्या आत करायचं. तर मी काय सोललंय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहितीच नाही. मग ते सोल्यानंतर असलं काय नसलं काय, आलं काय गेले काय, मेले काय जगले काय, त्याने काय होत नाही. सोलून बसावं लागतं फक्त. म्हणजे स्तब्धी भाव काय होतो, स्तब्धी भाव जो आहे तो आतला रस आहे, तो आपल्याला स्वाद घेता येतो, म्हणजे त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. मग नारळ अख्खा दिसलं तरी त्यातलं शाळेत पाणी ते पिऊन टाकलेलं असतं. फक्त वरच्या त्या छोट्याशा छिद्रामधून तो पाणी पिऊन टाकतो सगळं, आणि दिसायला नारळ दिसतो त्याचा, पण तो सगळं उरकून बसलेलं आहे ना. म्हणजे जीवनमुक्त महापुरुषाचं कसं आहे, दिसलं तरी त्याला बायको दिसेल, नवरा दिसेल, अमकं दिसेल, तमकं दिसेल, जीवनमुक्त जो कोणी असेल. पण ते काय, ते सोलून न सोलून सोललंय का, जिथे सोलायचं तिथे सोलून तो मुक्त होऊन बसला है ना. कारण तो स्तब्धी व्हायचा रस एकदा घेतला की संपला. म्हणजे जीवाने जे आहे, जीवाने फक्त काय करावं लागतं, त्याचं ते न होणं, न करणं लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यासाठी आवरण काय करावं लागतं, तेवढा फक्त आपल्याला आवरणाचा भाग काढून घ्यायचा. तर सोपं आहे नाही, सोपं आहे, अवघड नाही. काय विचार केला तर सोपं आहे, अवघड अशक्य नाही. पण तेवढा तो बरोबर तो भाग सापडणं काय, तेवढं मात्र जरा अवघड आहे. कारण नारळ ज्याला माहितच नाही, आता तुम्ही नारळ सोलताना बघितलाय म्हणून तुम्ही सांगू शकता की तो असा उभा धरून वरचा भाग, मग त्याला इकडून असा बरोबर तेवढं, ते तुम्हाला माहित आहे. म्हणून ज्याला काहीही नारळाची माहित नाही, त्याला म्हणलं याच्यातलं शाळेतलं पाणी काढ, तर काढेल का बरोबर? ते काढू शकत नाही, त्याला माहित नाही. म्हणून ती माहिती करून घ्यायला. माझ्यासारख्या माणसाचं काम आहे माहिती करून देणं. म्हणून तुम्हाला मी जेव्हा केव्हा असं बोलतो बायकोवरून, नवऱ्यावरून, तेव्हा वाईट वाटू नका घ्यायचं. म्हणजे माहिती करून द्यायला लागलं का नाही मला. दुसरं कुठं गुंतलेत तुम्ही, दुसरं कुठंच नाही गुंतले. स्त्रियांचं नाही, स्त्रिया नवऱ्यात गुंतलेल्या नसतात, त्या लेकरात गुंतलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही उलट काही कधी करू नका. पुरुष हा कधी लेकरात शक्यतो गुंतत नाही, तो बायकोत गुंततो. बायको कधी नवऱ्यात गुंतत नाही, ती लेकरात गुंतते. पुरुष जेव्हा हे लक्षात घेतो की बायको काही आपल्यात गुंतत नाही, तेव्हा पुरुष नातवंडात गुंततो. हे डोळे लक्षात घ्या कुठं कुठं आहेत. का तुम्हाला सगळं गणित सांगायचं म्हणजे तुमचं गडबड. गणित कसं आहे, फक्त नवरा बायको असले तर नवरा बायकोत गुंततो, बायको नवऱ्यात गुंतते. आई बापात दोघंही एकमेकाच्या आई बापात किंवा दुसऱ्याच्या आई बापात गुंतत नाहीत, कधीच गुंतत नाही. लेकरं झाली तर बायको कधीही नवऱ्यात गुंतत नाही, ती कुठं गुंतते, ती लेकरात गुंतते. नवरा त्या बायकोतच गुंतून राहतो कुठपर्यंत, फार म्हातारा होईपर्यंत. मग म्हातारपणात त्याला लक्षात येतं की ही काही आपल्यात गुंतलेलीच नाही, ही लेकरात गुंतली आहे. मग तो नातवंडात गुंततो. आता तुमची कुठली वेळ आली तुम्ही बघा. त्यामुळे तुम्ही जर आता म्हटलं मला बायकोचं काही कौतुकच वाटत नाही, तू काही कौतुक करू नको, तुझं कौतुक कुठेही कळलंय आम्हाला, बरोबर का नाही. मला मी डोळे सांगतोय फक्त कुठे आहे, कारण मी तो कोयत्यावाला माणूस आहे. कोयता माहिती ना, नारळाच्या वरचं काढणार अण्णा, मद्रासी अण्णा. म्हणजे साधू पुरुष हे मद्रासी अण्णासारखे असतात, नारळ सोलणारे, असं समजा, आहे की नाही. तर तुम्ही पण शोधा असं. आणि आता नक्की कुठं गुंतले ते बघा, आहे की नाही. त्यामुळे आमच्या बायकोत अजिबात जीव नाही असं जे बडबड करताय, ती बडबड खरी नाहीये, ती काही उपयोगाची नाहीये. भ्रमात राहू नका. आणि महाराजांनी म्हटलं म्हणून आम्ही आता खूप प्रगती केली असं काही गैरसमज करून घेऊ नका, ना स्त्रियांनी ना पुरुषांनी. सावध व्हा, आपला जीव नक्की कुठं गुंतलाय हे जाणून घ्या. स्त्री त्यापेक्षाही हुशार असते, ती नवऱ्यात गुंतत नाही, नंतर लेकरातही गुंतत नाही, ती पण नातवंडात मग पुढे गुंतते. स्त्रीचं जरा अवघड आहे परमार्थ. स्त्रीचा परमार्थ पुरुषापेक्षा अवघड आहे, कारण स्त्री जास्त ठिकाणी गुंतून राहते. नवऱ्यात नाही गुंतत स्त्री कुठलीच, ती दाखवत असते फक्त. स्त्री जी आहे ही मुलात गुंतते, म्हणजे लेकरामध्ये आणि नातवंडात गुंतते. आणि तिला काय ते कमी पडतं माहित नाही, जावं ते गुंतते. तुम्ही कोणाचे जावई नाही ना, म्हणजे स्त्रीला कमी पडतं काय मला तीच कळत नाही. गुंतायला जागा काय कमी पडतं, पण ती अजून कुठं गुंतते, जावयात पण गुंतते.
त्या जावई जरा बरा असला तर मग जास्त गुंतते, जावई विचित्र असलं तर मग नाही एवढं गुंतत. असो, तो स्त्रीला जरा अवघड जातं. त्यामुळे स्त्रीसाठी परमार्थ थोडा अवघड आहे. त्यामुळे पुरुषाला जरा सोपं आहे, कारण पुरुषाला एकच जागा आहे गुंतायला, बायको. त्याला दुसरं काही सुचतच नाही. पुरुषाला काही सुचत नाही, पुरुषाचं डोकंच तेवढं आहे. त्याला पुरुषाला जास्त बुद्धी नाही. पुरुष जीव कुठं गुंतवतो, फक्त कुठं गुंततो, स्त्री म्हणजे बायको, फक्त तिथंच गुंततो. मग त्याचा डोळा तेवढाच आहे, फक्त तेवढं जरी काढलं तरी काम होतंच. स्त्रीला तसं नाही, स्त्रीला बऱ्याच ठिकाणून काढायला लागतं, म्हणून जास्त अवघड आहे स्त्रियांना. पुरुषाला सोपं आहे. पण आता तुम्ही त्या स्त्रीवरून जर नातवंडात गेले असेल मग जरा अवघड. मग तुम्ही सुकलेले आहेत. काय झालं तुमचं, गोटा झाला तुमचा. आता तेल फक्त आणि हार्ट अटॅक, हे दोनच कामं शिल्लक आहेत, आहे की नाही? तर असं काही करू नका, सावध व्हा. वेळ आपली काही गेलेली नाही. असं समजा आपण तरुणच आहे अजून, असं समजून. कारण जिथपर्यंत अंथरुणाला खेळले नाही तिथपर्यंत मी तरुणच समजतो लोकांना. जिथपर्यंत माणसाचं सगळं काम अंथरुणावर होत नाही तिथपर्यंत तो तरुण आहे असं मी समजतो, आहे का? तुम्ही सारखं रडता, हातपाय दुखत वगैरे, ते सगळं खोटं आहे, ते काही खरं नाही. जिथपर्यंत तुम्ही अंथरुणाला खेळले नाही तिथपर्यंत मी तुम्हाला म्हातारे समजत नाही. कसले म्हातारे आलेत, कोणाचं लग्न असू द्या बरं, कसले पळत जातात बघा. कोणाचं 10वा असू द्या, मैत असू द्या, वाढदिवस असू द्या, गावाला पळायचं असू द्या, पोरीकडे जायचं, पोराकडे जायचं, किती जोरात पळताय. मग कुठले आले म्हातारे आहेत का? फक्त चिंतनाच्या वेळेस सांगतात म्हातारा चाललोय, म्हातारा चाललोय. मग ते खोटारटेपणा आहे. असला खोटारटेपणा करू नका, स्वतःला फसू नका, मलाही फसू नका. आता मला काय फसवण्याचा प्रश्न येत नाही, नाही का? मला काय फसवणार आहे, कारण मी काय तुमच्या नादी लागत नाही, आणि तुम्ही पण म्हणा आम्ही पण तुमच्या नादी लागत नाही. त्यामुळे आपल्या दोघांचं जमलंय ते बरोबर आहे. असो, गमतीचा विषय सोडून द्या. महत्वाचा विषय सोलणं. काय सोलायला पाहिजे? जीवाने परमार्थ करणं अपेक्षित आहे. जीवाने आवरण जे आहे ते काढलं पाहिजे. आवरण जे आहे ते फक्त मी काय आहे आणि मी काय करतो, हेच दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टी त्याला काढल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मी काय आहे याच्यामध्ये कुठे त्याचा जीव नक्की गुंतलेला असतो हे तुम्हाला स्पष्ट आहे. अधिक काही लोकांचा जीव करण्यामध्ये, म्हणजे काही लोक संपत्ती कमवण्यामध्ये, काही लोक सगळ्यांची व्यवस्था करण्यामध्ये, नको त्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेले असतात, ते लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांचं काही समान नाहीये. त्यामुळे आपल्याला शोधावं लागेल की आपण नक्की कशात गुंतलेलो आहे. म्हणजे एखादा मनुष्य संपत्तीत गुंतलेला असेल तर दुसरा संपत्तीत गुंतलेला असं नाही, दुसरं कुठल्या तरी काहीतरी करण्यात गुंतलेला असतो. तर काही अशुभात गुंतलेले असतात, काही शुभामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे काही पापात गुंतलेले असतात, काही पुण्यात गुंतलेले असतात. सगळेच पापात गुंतलेले असतील का? नाही. सगळे पुण्यात गुंतलेले असतील का? नाही. तर एखाद्याने पुण्यातून त्याला काढलं, तर तो पापात गुंतणार नाही असं नाही. एखाद्याने स्वतःला पापातून काढलं तर पुण्यात गुंतणार असं नाही. तर पापातून एखाद्याने स्वतःला काढलं तर तो डायरेक्ट रसस्वाद करू शकतो. म्हणजे त्याला मध्ये पुण्यात कदाचित तो गुंतणार पण नाही, पण कदाचित तो पुण्यात गुंतू पण शकतो. पण त्याला ते प्रत्येकाला वैयक्तिक आपलं स्वतःचं लक्ष द्यावं लागेल. प्रत्येकाने आपला स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे. स्वतःचा अभ्यास करून आवरण आपलं स्वतःला कसं काढता येईल, त्यातलं नक्की कुठे आपण गुंतलोय ते स्वतः काढून गप बसावं लागेल. बडबड करू नका. काय करू नका? सारखं बडबड करू नका, त्याने काही होत नाही. ते आतल्यात विषय, हा आपला आतल्यातला विषय. म्हणून आतमध्येच तो राहिला तर जास्त आपल्याला सुख आहे. बाहेर बडबड केली तर व्यावहारिक अडचणी जास्त. म्हणजे माझ्या आईला जर मी रोज उठसूट फोन करून सांगत राहिलो की मी काय तुझा मुलगा नाही, मी तुझा काही मुलगा नाही, ती रडतच बसत राहील, आहे की नाही? त्यामुळे त्याच्यात काही राम नाही तसं करणे. आतमध्ये कळून घ्यावं, शांत राहावं. ती म्हणते हा तू माझा मुलगा आहे म्हणायचं, वा 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 छानच आहे की नाही? त्याने काही फरक पडत नाही. मग तुम्ही म्हणता महाराज आमचेच आहे, मी म्हणतो वा वा छानच आहे. तर आपल्या आतमध्ये लक्ष द्यावं, तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या वाटेने जाणार आहात हे नक्की आहे. मी आपली वाट पक्की केलेली आहे हे पण नक्कीच आहे. तुम्ही आणि मी एकाच वाटेवर आलो तर आपण साथीदार, नाही आलो तर जयरामजी. पण एकाच गाडीत आले तर ठीक आहे. तुमची गाडी दिल्लीला चालली, माझी चेन्नईला चालली, आपलं कसं जमायचं? जमणार का? काही जमणार नाही. आता तुम्ही म्हटले मला पण चेन्नईला यायचं, मी पण म्हटलं मलाही चेन्नईला जायचं, तर आपलं जमलं. तर तुम्ही माझे साथीदार, मी तुमचा साथीदार. पण तुम्ही तिकीट काढून बसले दिल्लीचं आणि म्हणता आम्हाला पण चेन्नईला यायचंय, तर TC लाद घालेल ना तुम्हाला, नाही का? तर जमणार नाही तसं. तिकीटच बदला. मग तिकीट कॅन्सल करा दिल्लीचं, चेन्नईचं तिकीट घ्या. एका सीटवर दोघं बसून जाऊ, त्यात काय? TC आला त्याला थोडे पैसे देऊ,
सोपी गणित येते ना, तर अवघड नसतं. वाट ठरवा आपल्याला कुठे जायचं. जर आपल्याला स्तब्धी भाव प्राप्त करायचा असेल तर आवरण नष्ट करावं लागेल. आवरण नष्ट करायचं असेल तर जीवाने ते करावं लागतं. जीवावर असलेली ही जी आवरणं आहेत ही फार नाहीत, आणि जरी फार असली म्हणजे त्या रसावर कितीही आवरणं असली तरी ती सगळी आवरणं काढायची आपल्याला गरजच नसते. आपल्या भावात आपला जीव कधीही गुंतत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे भावाचं आवरण काढत बसू नका. कधी कुठल्या भावाचा कुठल्या दुसऱ्या भावावर जीव गुंतत नाही. गुंततो नाही, गुंतत कशाला काढत बसायचं, ते लक्ष द्यायचं नाही. असू दे, राहू देत. काय फारच एखादा अपवादात्मक गोष्ट असते जिथे भावात जीव गुंततो है ना. पण कशात जीव गुंततो हे तुम्हाला स्पष्ट आहे, ते तुम्हाला लक्षात येऊ शकतं. नसेल त्याला लक्षात, त्यांनी घरी अभ्यास करा, शांत चिंतन करा, एका जागेवर बसा, एका जागेवर बसून विचार करत राहा. विचारातून तुम्हाला हे लक्षात येईल. आणि जिथे बरोबर डोळा दिसला तेवढा आतमध्ये काय करा, तेवढं उघडा, आणि तिथून आपला स्तब्धी भाव या रसाचा काय करा, स्वाद घ्या. आणि जसा काही त्याचा स्वाद घेतला, एकदा का तो रस स्वाद घेतला की त्याच्यानंतर काय होईल, हे सगळं वेगळं झालेलं असेल. म्हणजे जसं सोलल्यानंतर आवरण आणि आतला रस वेगळा होतो, त्याप्रमाणे काय झालेलं असेल, आपण मुक्त अवस्थेला असो. हीच समाधी आहे. आणि ही समाधी प्राप्त झाली की दिसायला खाली काही दिसलं त्याने काही फरक पडत नाही. अशी अवस्था येण्यासाठी, असा भाव तयार होण्यासाठी, म्हणजे हा रस तुम्हाला अनुभवात घेण्यासाठी जे काही साधन करण्याचं असेल, जे काही गरजेचं असेल, कारण साधन काहीच नाही, एवढंच साधन आहे खरं तर. पण हे करण्यासाठी आपला अधिकार जर नसेल तर आपल्याला तो अधिकार येण्यासाठी जे काही करावं लागेल ते तुम्हाला करता यावं आणि इथपर्यंत पोहोचता यावं, यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सूयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय
सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया